कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची आज पदोन्नतीवर गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली, तर निलोत्पल यांची नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली। राज्यातील 9 वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या आज बदल्या झाल्या। पुढील 2 दिवस कोल्हापुरात पोलीस महासंचालकांचा दौरा आहे, त्यानंतरच योगेश कुमार गुप्ता नव्या पदाची सूत्र हाती घेतील अशी शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची आज गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली। 24 मे 2025 रोजी गुप्ता यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता। गेल्या 11 महिन्यात गुप्ता यांनी पोलीस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला। शिवाय एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली। आज संध्याकाळी गृह विभागाचा आदेश जारी झाला आणि राज्यातील 9 IPS ऑफिसर्सची बदली झाली। नूतन पोलीस अधीक्षक म्हणून निलोत्पल यांची नियुक्ती झाली असून साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी आता सांगलीचे पोलीस अधीक्षक असतील, तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे यांची नियुक्ती झाली आहे। मंगळवारपासून राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे 3 दिवसानंतरच योगेश कुमार गुप्ता कोल्हापूरचा पदभार सोडतील अशी शक्यता आहे।